नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। मी दीक्षा प्रकाश गजभारे, दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। लोहा येथे वंचितांचा भव्य जन आक्रोश मोर्चा, बौद्ध बांधव आणि महिलांचा जनसागर उसळला। पंचशील ध्वज अवमान प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी। 23 जून रोजी लोहा शहर दणाणले। लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय अशा पंचशील ध्वज अवमान प्रकरणाच्या निषेधार्थ 23 जून 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोहा शहरात एक भव्य आणि ऐतिहासिक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। बौद्ध धम्माचे आणि शांततेचे प्रतीक असलेल्या पंचशील ध्वजाचा अवमान करणाऱ्या समाज संघटकांना तात्काळ आणि कडक शासन व्हावे या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। या जन आक्रोश मोर्चाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बौद्ध बांधवांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। जय भीम आणि पंचशील ध्वजाचा अवमान करणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण लोहा शहर दणाणून गेले होते। वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंचा जनसागर आज रस्त्यावर उतरला होता। शांततापूर्ण पण तितक्याच आक्रमक पद्धतीने निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। मोर्चाच्या समाप्तीनंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या भव्य जन आक्रोश मोर्चामुळे लोहा शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आता या जन आक्रोशानंतर प्रशासन दोषींवर काय आणि किती लवकर कारवाई करते याकडे संपूर्ण आंबेडकरी जनतेचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सह प्रकाश गजभारे, दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल, नांदेड। या ठिकाणी मी प्रताप पाटील चिखलीकर जो जातीवादी आहे, खासदार आमदार आहे, इथला जो नगरपालिका जातीवादी आहे, इथला जो शिवा जातीवादी आहे, इथला जो तहसीलदार जातीवादी आहे, याने जर झेंडा लावला नाही तर येणाऱ्या काळामध्ये